कशी आहेस? प्रांजल, अगं तुम्ही दोघी तुझ्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारा ना मोकळेपणाने. हा, हो चालेल. चल चल. आता सांग, आज कशी काय आलीस इथे? अगं, मला मम्माने जे काही केलं ते कळलं. 18 लाख रुपये द्यायला सांगितले 3 महिन्यात. हो ना, अवघडच आहे ग. कसे देणार? ही मम्मा ना आपली असं का करते कळत नाही ग. पण आपण काय करणार? आपण काय बोलणार? कसे फेडणार आहात ग 18 लाख रुपये? म्हणजे घरचे खूप टेन्शन मध्ये आले असतील ना. आणि आपल्या मम्माने संकट उभं केलंय म्हटल्यावर तुला कोणी काही नाही. म्हणजे घरातले सगळे खूप चांगले आहेत, तुला कशाला कोणी दोष देईल नाही का? प्रांजल, काय ग, काय झालं? माहेरची माणसं ती माहेरची माणसं. म्हणजे ग ताई, अगं कधीपासून मला असं झालं होतं की कोणाशी बोलू. बरं झालं तू आलीस. तुला खरं सांगू, मला वाटतच होतं ग की तुला ना कोणाशी तरी काहीतरी बोलावं असं वाटतंय. खरंच, आपण बहिणी बहिणी होत ना. बघ कसं मनातलं ओळखतो. तू बोल, तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोल, सांग मला. ताई, अगं 18 लाख रुपये गोळा करायचे म्हणून घरातले सगळे ना काहीतरी कामं करतायत. भाऊजी पण आता दुबईला चाललेत. पण ऋतावहिनीला असं वाटतंय की या सगळ्याला मी जबाबदार आहे. आणि राहायला पण असंच वाटतं. अच्छा, तरीच ती ऋता माझ्याकडे बघून तोंड वाकडं करून गेली. पण प्रांजल, तू काय सगळं सहन करतेस? ताई, अगं आता माझी चूक झालीये तर मला सहन करावंच लागेल ना. तुझी चूक? तुला का असं वाटते की या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे? रायाच्या बाबांनी पैसे घेतलेत ना. हे बरं आहे, चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखे आहे. हे बघ, रायाला तुझ्यावर चिडण्याचा काही एक अधिकार नाहीये. जास्तच बोलला ना तू सरळ बोल. त्याला म्हणा, हे बघ तुझ्या वडिलांनी पैसे घेतले बहिणीच्या शिक्षणासाठी, तर माझी काय चूक आहे? आणि पैसे घेण्याआधी मला विचारलं होतं का? नाही ना. नव्हतं ना विचारलं तुला पैसे घेण्याआधी. मग कशाला सहन करतेस? कसं आहे माहिती ना प्रांजल, आपण काही बोललो नाही ना, सहन केलं ना की हे नवरे जरा जास्तच करतात. नाही, मी राहायला उलट उत्तर नाही देऊ शकत. अगं, मग काय आयुष्यभर सहन करत बसणार आहेस का हे? नाही ताई, तो मला समजून घेईल, मला खात्री आहे. प्रांजल, प्रिया, अगं या, गरम गरम पोहे तयार आहेत. हो आई, आलो आलो. का तिकडेच आणून देऊ? नाही नको, आम्हीच बाहेर येतो. चल ताई, आई बाहेर बोलत आहेत आपल्याला. ताई ताई, अगं भैरवचं काय झालं? काही नाही, येतो त्याचा मध्ये मध्ये फोन. मला म्हणतो मी आता चांगला वागेन, तुला त्रास देणार नाही. मग नाही ग, मला नाही राहायचं त्याच्यासोबत. आत्ता बोलतोय तो तसं, परत पहिल्यासारखं वागायला लागला तर आपल्याला काय माहित. मामा म्हणते डिवोर्स दे त्याला, पण मला अजूनही कळत नाही काय करावं. कधी नव्हे ते मम्मा बरोबर बोलते असं म्हणायला हवं. चल. दादा, आत येऊ? ये ना. हे काय रे, तुला कधीपासून माझ्या परमिशनची गरज लागायला लागली आत येण्यासाठी? बस बस बस. हे बघ, हे सगळं एवढं आवरलं ना की मग निघूयात वर्कशॉपला. दादा, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. अरे बोल ना, काय झालं? काल सगळं एवढं पटापट ठरलं की विचार करायला जरा सुद्धा वेळ मिळाला नाही.
नंतर विचार केला तेव्हा असं वाटलं की अरे हसायला काय झालं? काही नाही बोल, मी ऐकतो. म्हणजे दादा तुझी वर्कशॉपला खूप गरज आहे, तू नको जाऊस ना. मला माहितीच होतं तू असंच काहीतरी बोलणार आहेस. दादा अरे मी खरंच सांगतोय. राया, आता तू पण ऋतासारखं वागू नकोस. दादा माझ्यामुळे तुला ऋता वहिनीला सोडून जावं लागतं. मला ना जरा गिल्टी फील होते. हो रे, ती खूप चिडली असेल ना. ऋताला चिडायला काही कारण लागतं का? आणि तुला माहितीये ह्या सगळ्यामुळे एक चांगली गोष्ट घडली आहे. ऋता आणि माझ्यातला अबोला संपलाय. ती निदान आता माझ्याशी बोलते तरी. हे सगळं ठीक आहे रे, पण मला ना मनापासून वाटतं तू इथेच थांबावं. आपण ना नवीन ऑर्डर मिळूया, आपलं वर्कशॉप वाढूया. पण दादा तू प्लीज जाऊ नकोस ना रे. राया, तुलाही माहितीये की हे सगळं किती कठीण आहे. आणि मुळात मला जी नोकरी मिळाली ना ती माझ्याच फील्ड मधली आहे. ती माझ्यासाठी खूप चांगलं आहे. निदान मी तिथे रमेन तरी. आणि इथलं काम सांभाळायला तू आहेसच ना. राया, मला पूर्ण खात्री आहे की तू वर्कशॉपचं काम व्यवस्थित सांभाळशील. आणि एकदा मी 3 महिन्यांनी परत आलो ना की आपलं वर्कशॉप खूप मोठं झालेलं असेल. 3 ते 4 वर्कर्स तू अजून तिकडे कामाला ठेवलेले आहेस. आणि मुख्य म्हणजे आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी झालेलं असेल. आणि आपलं चिटणवीस कुटुंब पुन्हा एकत्र आलेले असेल. दादा दादा यार, तुझ्याशिवाय काम करायला ना तशी मजा येणार नाही. आय एम गोइंग टू मिस यू. इनफॅक्ट वी ऑल आर गोइंग टू मिस यू. आय एम ऑल्सो गोइंग टू मिस यू ऑल. राया, आता इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करायला हवा. उद्या फ्लाईट आहे त्याची. तुमचा भाऊ तुम्हाला इतका जड झालाय का की आजच निरोप समारंभ सुरू केला? बोललात, याला निरोप समारंभ म्हणत नाहीत. मग कशाला म्हणतात? इथे भावाभावात प्रेम उतू चाललंय आणि बाहेर तिथे तुझ्यासाठी पोहे बनतायत. काय म्हणतेस? पोहे बनवतायत? अगं मग आधी सांगायचंच ना. काय आपण इथे कशाला वेळ वाया घालवतोय? तर जाऊया आपण. वहिनी येईल ना नंतर. तिची चिडचिड करून पोट भरलं असेल ना तर नाही येणार. आपण जाऊया. तुला माहिती आहे ना माझा वीक पॉइंट काय? पोहे. नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं माझ्या. चल जाऊयात आपण. वहिनी तू पण चल ना. नाही नाही, जा ना तुम्ही, जा. त्या पोह्यापुढे माझी काय किंमत? राया बाबा चल चल चल. आई, सॉलिड वास येतोय पोह्यांचा. हे मी आणू? मग घाई करू नको, चल बस तिथे. तर काय गप तू बस. प्रांजला करा. हा ये, गरम आहे ना, ठेव सावकार. अगं मी लिंबू राहिला, मी लिंबू आणते, तू तोपर्यंत पोहे वाढायला घे. हा राया, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आता येते 2 दिवस आपल्याला मुकुंदा स्पेशल खावं लागणार आहे सगळं. आई शपथ, हा मी तर हा विचारच केला नव्हता. काय तर काका, आता आपल्याला ते सगळं खावं लागणार ना रे? हो ना रे. हे सगळं म्हणजे अवघड आहे सगळं. खरंच. तुम्ही सगळे एवढं टेन्शन का घेताय? टेन्शन कशाला घेताय म्हणजे? तुझी आवड किती विचित्र आहे. हे विचित्र वगैरे काही नाही आहे. काही नाही असं. मला अजूनही कळलेलं नाहीये. तुला सांगितलं ना, यांच्याकडे लक्ष नको देऊ. काहीही नाही. अच्छा, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? आम्ही खोटं बोलतोय? भाजी कुठली आवडते रे तुला? सांग. हा, शेपूची. शेपूची घ्या. या जगात कोणाला तरी शेपूची भाजी आवडते का रे? ठीक आहे. काय
शेपूची भाजी नको म्हणू, कारल्याची भाजी म्हणू नकोस, नवलकोलाची भाजी. अरे तो नवलकोल कसा दिसतो हे सुद्धा मला माहिती नाहीये, आणि हा सतत वहिनींच्या मागे लागला असतो की मला याच भाज्या खायच्या म्हणून. छी. काका आता आहे माझी आवड ऑफबीट, त्याला मी काय करणार ना. बरं मला सांग, तुला मिठाई कुठली आवडते रे? सांग ना कुठली मिठाई आवडते? हा? साखर फुटाणे. हसायला काय झालं? प्रांजल मला सांग, साखर फुटाणे कुठे मिळतात? कुठे मिळतात? अगं हलवाईच्या दुकानात ना. हो ना. मग म्हणून मिठाई. चल चल असं नसतं काय. चल 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 ते का पोहे खा, एक बरं आवडतो तुला. पोहे? काय रे, तुला पोहे आवडत नाहीत वाटतं? आई हो हो आणते लिंबू. हे बघ आणले. आई मला पोहे वाढणार. अरे ती वाढते ना. काय ग प्रांजल? नाही तुम्ही वाढा ना, मी पटकन पाणी घेऊन येते. दुबईला जायचं म्हणलं तर पासपोर्ट महत्वाचा. पण जर तुला पासपोर्टच नाही मिळाला मुकुंदा, दुबईला जाणार कसं तू? नाही नाही, कपाटात तर कोणालाही सापडेल. नाही नाही ऋताबाई, पासपोर्ट सापडत नाहीये म्हणल्यावर शोधाशोध सुरू होणार. आणि तो पहिल्यांदा बेड खाली तर नाही पडला असं म्हणून तिथेच बघणार. नाही नाही, काय करू? ते ठेवू? हे करता येईल. वा, येत जा कधी आठवण आली तर. हो नक्की. अगं हे घर काही नवीन आहे का माझ्यासाठी? तशी ही सगळी आपलीच माणसं आहेत. बरं निघते मी, तू काळजी घे. बाय बाय राया. बाय. अगं तुझी बहीण प्रिया आली होती ना, कुठे गेली? ती परत गेली घरी. का ग? शी, आली काय गेली काय? शी बाई, मला वाटलं तर जरा थांबेल ती. कधी गेली? हे काय आता नुकतीच गेली, पोचली असेल बाहेरच्या रस्त्यापर्यंत. हो का? मी आले सा जाऊन. अगं ऋता थांब, नाश्ता करून जा ना. नाश्ता न करता कुठे चाललीस? नाही नको, मी जरा बाहेर जाऊन येते, आल्यावर करेन नाश्ता. अगं पोहे गरम आहेत, गरमागरम खाण्यातच मजा आहे ना. नाही नको, मला ना गरम पोहे नाही आवडत, गार झाल्यावर छान लागतात. ऋता कुठे चाललेस? कुठे तू? बाहेर जाताना असं विचारायचं नसतं, काम होत नाही हे माहित नाहीये का? मग आपण बाहेर जाताना कुठे जातो आहोत हे सांगण्याची पद्धत आहे, हे तुला माहित नाहीये ना. हो का? हल्ली सगळेच विसरत चाललेत हे. बाकीच्यांचं जाऊ देत ऋता, तू मला तरी सांगू शकतेस ना तू कुठे चाललेस ते. अरे तू दुबईला चाललायस ना, तिकडे आता खूप थंडी असते, म्हणून तुझ्यासाठी शॉल आणायला चाललीये. अरे मगापर्यंत हीच म्हण होती की दुबईला जायचं नाही, आणि आता? अरे हो ना, मगाशी पण किचन मधून भांडून बाहेर पडली आणि आता एकदम मूडच बदलला हिचा. पण ऋता वहिनीचं ताईकडे काय काम आहे?
मला एक गोष्ट कळत नाही, घरात इतक्या शाली आहेत बाबांच्या, नवीन शॉल आणायला का गेली ही आता? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुबईला आता थंडी असते. मग ही गेली कुठे? प्रिया, प्रिया, काय ग, काय झालं? मगाशी माझ्याकडे बघून तोंड फिरून गेलीस, आता कशाला थांबवलीस? माझं एक काम करशील प्लीज? हे बरं आहे ना तुझं? इथल्या बातम्या मामाला सांगून मामाकडनं पैसे उकळायचे, वर माझ्याकडे बघून तोंड फिरून निघून जायचं आणि तेच तोंड वर करून मलाच काम सांगायचं. काहीच लाज वाटत नाही ना तुला? सॉरी ग, म्हणजे मी ना मगाशी प्रांजलवर चिडले होते आणि माझं कसं आहे ना, कुठलाही राग कुठेही निघतो आणि त्या नादात मी तुझ्याशी बोललेच नाही. समोर कोण आहे ना याचं भानच राहत नाही बघ मला. काय काम आहे? माझं हे इन्व्हलप विणाईना देशील? कुणाला? विणाईंना. वीणा आई? हो. तुला कोणी अधिकार दिला ग माझ्या मामाला आई म्हणण्याचा? ती फक्त माझी आणि प्रांजलची आई आहे. मी पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्या मामाशी जास्त लगट करू नकोस. जेवढं मिळते ना त्याच्यामध्ये खुश राहा. एकदा सॉरी म्हणलं तर डोक्यावरच बसायला लागली ही. पण आता जाऊ दे, आपलं काम महत्वाचं आहे, जरा नमतच घ्यायला पाहिजे. सॉरी हा, वीणा मॅडम ना दे. मी फोन करून सांगेनच त्यांना सगळं. खरं तर मीच येणार होते आणि देणार होते, पण कसं आहे ना, मुकुंद घरात आहे, मी आले ना तर सगळ्यांना डाऊट येईल ना. एवढं त्यांना दे ना प्लीज. माझ्यावर एवढे उपकार करशील प्लीज? दे. प्रियाताई, ताई काय आहे? अगं हिचं एक कानातलं राहिलं होतं ना इथे, ते द्यायला आले होते. हो की नाही ग? हो हो. काय झालं तू अशी धावत आलीस? काही काम होतं का माझ्याकडे? तुझी पर्स राहिली होती आत. बरं झालं बघ, मी विसरलेच होते पूर्णपणे. नाहीतर घरी पोहोचल्यावर रिक्षावाल्याला पैसे देताना लक्षात आलं असतं. बरं येते मी. थँक्यू, कानातले दिलेस मला, मी विसरलेच होते. बाय बाय. चल आपण परत जाऊ. वहिनी, अगं तू बाहेर जात होतीस ना कुठेतरी? अगं मला ना अचानक एकदम भूक लागली, पोहे खाऊनच जाईन. गरम गरम पोहे आहेत ना? तू हो पुढे, मी आलेच. सॉरी वहिनी, मम्माच्या अटीमुळे मुकुंद भाऊजींना दुबईला जावं लागतंय म्हणून तू माझ्यावर रागवलीस, मला माहितीये. अगं काही हरकत नाही ग, होतं असं कधी कधी, घरासाठी करावं लागतं. मी पण नंतर विचार केला ना तर पटलं मला. आणि मी पण तुला खूप जास्तच बोलले नाही का? उलट तूच मला माफ कर. तू आज जा, मी 5 मिनिटात येते. हा, बाई वृथा, मी तुला सांगितलं ना, मी तुझी काही मदत करू शकत नाही. अहो ऐका ना,
मी आता वेगळंच करण्यासाठी फोन केलाय, ज्यात तुमचा पण फायदा आहे. हा अगो काय बोलतेस ऋता? माझा फायदा तुझ्याकडून? कसा गो कसा कसा? ऐका ना. ए हे काय नवीनच सुरू झालंय? ऐका ना ऐका ना. हो सवय हो मला. अगो मग ती बदल जरा. हो बदलते, पण ऐका ना. सवय हो मला, लगेच जाणार नाही ना. मुद्द्याचं बोल ग बाई. अहो मुकुंद आहे ना, पैसे कमवायला दुबईला निघालाय. आणि तो तिकडे गेला ना, त्याने तुमचे पैसे फेडले तर तुम्ही राहायला घर जावे कसं बनवणार? ऋता तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अहो तुमचे पैसे फेडायला आता सगळेच जण तयारीला लागलेत. मुकुंदला दुबईला चांगली 2.5-3 लाखाची नोकरी मिळाली. त्यामुळे तुम्ही दिलेल्या 3 महिन्यात तुमचे पैसे फेडायला सोपं जाईल ना मला. अगं मग तुझं म्हणणं काय आहे? मी की नाही एक काम केलंय. मी मुकुंदाचा पासपोर्टच गायब केलाय. तो जर नसेल तर मुकुंदा दुबईला कसा जाणार? बर मला सांग, आहे कुठे तो पासपोर्ट? आत्ताच प्रियाबरोबर तो पाठवून दिलाय. तो फक्त तुमच्याकडे ठेवून घ्या. बर बाई ठेवून घेईन. आता तू एवढी म्हणतीच आहेस तर. तसा काही तो पासपोर्ट जड नाहीये मला, ठेवून घे. थँक्यू. हा आता अख्खं घर धुंडाळलं ना तरी पासपोर्ट मिळणार नाही.